राव सरांकडून, पण त्याच्या आधी ॲडव्होकेट मंगेश ससाणी यांच्याकडे जातोय. मंगेशजी, मांडणी जी त्यांनी आता केली त्याच्यावरचं तुमचं प्रतिपादन काय? दुसरी बाजू, हक्काची भाकरी काढून घेतली गेली, ओबीसींच्या वाटेला गेली असं त्यांचं म्हणणं आहे. ऑडिओ म्यूट आहे तुमचा. विलासजी, आता वकील साहेबांनी जी मांडणी केली ती खरं तर एकतर्फी होती. अत्यंत आदराने मी सांगतो त्यांच्या. कारण की ते जे म्हणतात ते की आमची हक्काची भाकरी होती. मुळात जे ताट म्हणजे आरक्षणाचं तत्व काय, तर तत्व कशापासून तरी संरक्षण आहे. ज्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व, इनएडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळालेलं आहे हजारो वर्षाच्या जातीच्या उतरंडीमुळे, तर त्यांच्या संरक्षणासाठी 340 कलम संविधानामध्ये आहे. आणि मग कुठेतरी ज्या प्रस्थापित जाती आहे, ज्या राज्यकर्त्या जमाती आहे, त्यांच्यापासून कुठेतरी तुम्हाला नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, राजकारणामध्ये संरक्षण मिळावं आणि प्रतिनिधित्व मिळावं, याच्यासाठी हे आरक्षणाचं तत्व आहे. त्यामुळे आम्हाला ते ताट, तुमच्या ताटातनच आम्हाला चतकोर कुठेतरी पोटभर मिळावं म्हणून तरी ते आरक्षणाचं तत्व आहे. ते आता एक ताट येतं बघा, त्याच्यामध्ये कप्पे केलेले असतात. तसाच कप्पा एससी साठी आहे, एसटी साठी आहे. कारण की प्रस्थापित जाती तुम्हाला प्रतिनिधित्व देणार नाही आणि हे आरक्षणाचं तत्व आहे. तुम्ही गफलत करू नका. हे प्लेन ताट नाहीये. कप्पा कशासाठी केलेला आहे, तर संरक्षणासाठी. आता राहिला दुसरा प्रश्न, यांनी जे आता जो 5 मे 2021चा त्यांनी जे गणित मांडलं त्याच्याबद्दल सांगू शकाल तुम्ही? 130% कसं काय होईल असं ते म्हणतायत? नाही, हे गणित असं मोगम बऱ्याच दिवसापासून मांडलं जातंय. याच्यामध्ये एससी एसटीची दशवार्षिक डिकेडल कास्ट सेन्सस होतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचं प्रमाण कमी जास्त आहे. आणि जे आपण म्हणतो की शेड्युल्ड एरियाज आहे, जे 5 ते 6 जिल्हे आहेत, त्याच्यामध्येच हे प्रमाण 20% पर्यंत जातं एससी एसटीचं. त्याच्यामुळं मुळातच ही मांडणी चुकीची आहे. तुम्ही जे तुमचे याच्यातले जे जिल्हे आहेत, म्हणजे नागपूर, गोंदिया वगैरे, त्यानंतर पालघर, अशा याच्यामध्ये एक्सटेंड होतं ते 20%च्या वरती जातं. त्याच्यामुळे सगळीकडेच अशी हे नाहीये. दुसरा विषय, ओबीसीची जी आकडेवारी होती लास्ट नॉन कास्ट सेन्सस 1931चा, त्याच्यामध्ये भारतामध्ये 54% ओबीसीची लोकसंख्या होती. महाराष्ट्राची किती लोकसंख्या आहे बरं? काही आहे त्याचा आकडा आपल्याकडे? मग हे कुठल्या आधारावर ओबीसीना जे 27% आरक्षण दिलं त्याचा आधार काय? नाही, सांगतो मी. ज्या वेळेस हे मंडलचा विषय आला त्यावेळेस मुळात आपल्या आरक्षणाचं तत्व एससी एसटीला 20% आरक्षण होतं आणि 10% ओबीसीला, म्हणजे बीडी देशमुख कमिटीच्या वेळेस जे 14% आणि 4% व्हीजेएनटीला होतं, असं 34% आरक्षण होतं. पण इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये 9 जजच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचने बऱ्याच गोष्टीवर उहापोह केला आणि तिथं मुळातच इंदिरा साहनी आणि तिचे जे सहकारी होते हे गुणवत्तेच्या साठी भांडत होते की 50% हे गुणवत्तेसाठी आहे. मग ते कुठंतरी 50% मध्ये बसवावं म्हणून ते राहिलेल्या 34%, मग ते 14% वाढवलं. हे असं गणित झालेलं आहे. कुठल्याही वाढवले जर असेल ते जर वाढवलेलं असेल तर मग ते मराठा समाज म्हणतो आम्हाला द्या ना, ते असं देता येईल का? मुळात मी परत तेच म्हणतोय, आम्हाला द्या, तुम्हाला द्या. मुळात आरक्षण म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस साठी जो समाज सामाजिक मागास आहे. नाही, ठीक आहे. पण एक आहे, वकील साहेब मला सांगा, तुम्ही आता बोलताना म्हणालात की ते एक्स्ट्रा जे होतं ते वाढवलं. आता ते एक्स्ट्रा जे आहे ते आता समजा मराठा समाजातल्या व्यक्तींचं असं म्हणणं आहे, आंदोलकांचं असं म्हणणं आहे की ते जे एक्स्ट्रा आहे ना, ते त्या एक्स्ट्रामध्ये आम्हाला बसवा. आता त्याच्याबद्दलची पडताळणी काय ती मी त्यांना विचारतो, आपले कायदेतज्ञ आहेत त्यांना विचारतो. पण हे एक्स्ट्रा आहे की नाही सांगतो मी. एक्स्ट्रा नाहीये, मुळात कमी होतं. मुळात 34%च कमी होतं. ज्या वेळेस बीडी देशमुख कमिटी होती त्यावेळेस 180 जाती होत्या. त्याच्यानंतर मग ते JRनी, त्यानंतर मग इंदिरा साहनी ज्यावेळेस मंडल आयोग लागू केला, त्यानंतर जोपर्यंत 2000 सालचा मागासवर्ग आयोग अधिनियम आला आणि मागासवर्ग आयोग नेमायला सांगितलं, त्याच्या आधी एक गॅप होता. त्याच्यामध्ये मुटाटकर कमिटी होती. अशा प्रत्येक राज्याच्या कमिट्या होत्या. या मुटाटकर कमिटीने त्यावेळेस व्हेरीफाय केले आणि ती संख्या वाढत 260 झाली, 280 झाली, आता ती 340 झाली. त्याच्यामुळं वाढीव आहे हे अजिबात नाहीये, मुळात कमी होतं. मुळामध्ये जर आपण मंडल आयोगाचं हे केलं तर त्याच्यामध्ये 280 जाती डिफाईन केल्या महाराष्ट्रातल्या. पण त्या आल्या कधी?
त्या मुटाटकर कमिटी नंतर खत्री कमिशन, आतापर्यंत 53 रिपोर्ट आहेत. मुटाटकर झालं, खत्री झालं, त्याच्यानंतर सराफ आलं, बापट आलं. मग ह्या सगळ्यांनी डिफाईन केल्या ना जाती, सामाजिक मागासले पण तपासलं नाही, ऍड करत गेलं. तेव्हा एक्स्ट्रा कोणाचं काही नाही, मुळात मी तर म्हणतो कमी आहे. बरं, ठीक आहे. तुमचं म्हणणं नेत्यांसोबत करणार नाही. आज ही चर्चा आपण करणार आहोत. या लढाईमध्ये कायदेशीर लढाई लढणाऱ्या त्या प्रत्येक स्टेक होल्डर सोबत, कायदे तज्ज्ञांच्या सोबत. म्हणून या चर्चेत सहभागी होण्यासाठी आज आपल्या सोबत मान्यवर पाहुणे हे सगळे कायदे तज्ज्ञ आज बोलवलेले आहेत. आपल्या सोबत कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट गिरीश राव सर आहेत. राव सर, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील यांचे वकील ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड या चर्चेमध्ये थोड्याच वेळात सहभागी होतील. या चर्चेत मराठा आंदोलक ज्यांनी ओबीसीच्या मधून आरक्षण मिळावं यासाठी पहिली याचिका केली औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये, आणि ते ॲडव्होकेट गजानन कदम आपल्या सोबत आहेत. मुंबई उच्च न्यायालय आणि संभाजीनगर हायकोर्टमध्ये ते प्रॅक्टिस करतात आणि कायदेतज्ञ आहेत. ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ॲडव्होकेट मंगेश ससाणे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. ओबीसी आंदोलक आहेत आणि वकील सुद्धा आहेत. आपल्यासोबत अजून एक पाहुणे येतील. ते ओबीसी आंदोलक म्हणून प्रकाश भागरथ हे आरक्षणाचे अभ्यासक आहेत, ते सुद्धा आणि आंदोलक सुद्धा आहेत. त्यामुळे ते सुद्धा या चर्चेत सहभागी होतील. पण या चर्चेची सुरुवात मला ॲडव्होकेट गजानन कदम यांच्यापासून करायची आहे. ती याच्यासाठी, गजाननजी, जेव्हा ही मागणी केली जाते, मनोज जरांगे पाटील म्हणतायत की आता पर्याय नाही, ओबीसी मधूनच आरक्षण हा एकमेव पर्याय आहे, असं तुम्ही सुद्धा मांडणी करताय. का तो एकमेव पर्याय आहे असं तुम्हाला वाटतंय? जी आताचा जो विषय आहे की हे खऱ्या अर्थानं ही जी लढाई आहे जरांगे पाटलांची, ही आता ओबीसीचं आरक्षण मागते, तर आता खऱ्या अर्थानं मराठा समाज हा ट्रॅकवर आलेला आहे. बरं. कारण की सुप्रीम कोर्टानं जे आपल्याला अगोदर जे महाराष्ट्र सरकारनं जे आरक्षण दिलं होतं, तर ते माननीय उच्च न्यायालय मुंबईनं ते आपलं बरोबर ठरवलं आणि ते सस्टेन झालं. आणि मग त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका झाली आणि सुप्रीम कोर्टानं ते सगळं गायकवाड कमिशनच्या शिफारशी फेटाळून लावल्या आणि आपल्याला जे आरक्षण आहे मराठा समाजाला दिलेलं ते क्वॅश अँड सेट असाइड केलं, ते रद्द झालं. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आणि त्याच धर्तीवरचं जे आरक्षण आता दिलेलं आहे आपल्याला 2024 मध्ये, जे 10% जे आरक्षण दिलेलं आहे आपण जे बोलतोय, ते आरक्षण चॅलेंज केलेलं आहे परत मुंबई हायकोर्टात. आणि त्याच्यावरती मुंबई हायकोर्टानं सध्या स्टे दिलेला नाही. याचा अर्थ असा नाही की ते आरक्षण कायद्याच्या पटलावर ताऊन सलाखून ते कन्फर्म झाले असं नाही म्हणू शकत आपण. आता उद्या जरी मुंबई उच्च न्यायालयाने सध्या स्टे नाही दिला आणि ही याचिका फेटाळून लावली आणि हे आरक्षण जरी रद्द नाही केलं, तरी मागच्याच परिस्थितीनुसार हे परत सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट परत तसाच निर्णय देऊ शकते. त्यामुळे कायद्याच्या पटलावर हे आरक्षण टिकणं शक्य नाही. त्यामुळं जे आणि ते 2021 मध्ये जे निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही इंदिरा साहनीच्या जजमेंटनुसार जी 50% जी कॅप आहे त्याच्या वरती जात आहे, तो एक मुद्दा होता. त्याच्यामुळे आपलं जे रिझर्वेशन टिकू शकलं नाही. आणि ज्या शिफारशी होत्या त्याच्यामध्ये क्वांटिफाईड डाटा कोर्टाला वाटलं की तो योग्य नाहीये. याचा अर्थच असा की क्वांटिफाईड डाटा जो आयोगाने तयार केला होता तो डाटा व्यवस्थित आहे, तो व्यवस्थितपणे आपल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं मांडणं गरजेचं होतं, ते सुप्रीम कोर्टामध्ये मांडणं गरजेचं होतं. त्याचं कारण असं आहे की ज्या मराठा समाजामध्ये कुणबी म्हणून जिथं जिथं ज्यांच्याकडे कुणबी हे नाव नोंदी आहेत त्यांना आरक्षण ओबीसी मध्ये मिळतं आणि त्या कुणबी समाजासोबत संबंध महाराष्ट्र रोटी बेटी व्यवहार आहेत. आमच्याच कोणत्या बहिणी आहेत, रिलेटिव्ह आहेत जे इकडं विदर्भात आहेत. आणि आता काय झालं, मराठवाड्यामध्ये आपण बघितलेलं आहे की डायरेक्टली काही ब्रिटिशांनी शासन केलं नाही, होती तेवढे काही आपण मराठवाड्यातले लोक जे काही शिकलेले नाहीत आणि ते शिकलेले सुज्ञ जे विदर्भातले मराठी होते बिचारे, त्यांनी कुणबी लावलं. फक्त यांच्या नासमजपणामुळं किंवा त्यावेळेस दुर्लक्षित याच्यामुळे जर यांनी जर कुणबी लावलेलं, जर आज कुणबी मानत नसतील तर काय, कुणबीची व्याख्या काय की जे कोळवणूक करतात, जे शेती करतात, जे शेतमजुरी आणि शेती करतात ते सगळे कुणबी आहेत आणि त्यांचे एकमेकांशी सगळ्यांशी रक्ताचे नातेसंबंध आहेत. त्यामुळं ओबीसीच्या ज्या काही निकष आहेत त्याच्यामध्ये मराठा समाज जो आहे तो व्यवस्थित बसतो
आणि त्यानुसार मराठ्यांना ओबीसी मध्येच आरक्षण मिळू शकतं. आता राहिला प्रश्न मग एवढा मोठा मराठा समाज यांना जे काही चाललंय सध्याचं गव्हर्नमेंटचं, की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लावणार पण मराठ्यांना आरक्षण देणार, हे कुठेतरी चुकीची गोष्ट आहे. लक्षात घेतलं पाहिजे. आपण एक साध्या पद्धतीनं मोजणी करूया. आता थोडंसं मी इलॅबोरेट करतो, थोडा 2 मिनिटं अधिक वेळ घेईल मी, पण हे सांगणं गरजेचं आहे. हे सगळ्या स्टेक होल्डर्सला किंबहुना सगळ्या ज्या पार्टीज आहेत राजकीय सत्तेत जे आता आहेत आणि मागे जे सत्तेत होते, करण्याची गरज आहे आणि या गोष्टीकडे बघण्याची गरज आहे. 13% एससी समाज आहे महाराष्ट्रात, बांधवांना 13% आरक्षण मिळते आणि 7% एसटी आहे त्यांना 7% मिळतं, असं 20% मिळतं. आणि एससी आणि एसटीला त्यांच्या लोकसंख्येच्या 100% म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळतं, म्हणून 20% लोकसंख्येला 20% आरक्षण मिळतं. पण ओबीसीचं तसं आहे का? नाही. ओबीसी बद्दल संविधान काय म्हणतं की ओबीसीच्या लोकसंख्येच्या 50% पेक्षा येत नाही ओबीसीला. याचाच अर्थ जर करता आपण टोटल 32% आरक्षण पकडूया ओबीसीचं, त्याच्यात एनटी, व्हीजे, एनटी हे सगळं सब कंपार्टमेंट्स मी त्याच्यातच घेतो. त्यानुसार जर आपण पाहिलं विलासजी, तर ते 32% आरक्षण जर सस्टेन करायचं असेल ओबीसी आणि सगळ्या जे ओबीसीचे सब कास्ट जे आहेत त्यांचं सगळ्यांचं आपण जर 32% जर सस्टेन करायचं असेल तर 64% लोकसंख्या पाहिजे त्यांची. 64 जर पकडली आपण, 64 आणि ही 20 किती होते? 84. त्याच्यात आपला जो उच्चभ्रू ब्राह्मण समाज आहे, बाकी जो समाज आहे त्यांचं 6% पकडू, ते झालं 84 आणि 6 झालं 90%. आपण मराठा आपला मुस्लिम समाज आपण 10% पकडू, तसा 17% आहे, पण आपण समजू की बाबा त्यांना ओबीसी मध्ये बऱ्याच त्यांच्या जाती समाविष्ट आहेत म्हणून त्यांचं 10% पकडू, ते झालं 100 झालं सगळं. आता मराठा समाजाचं जे आरक्षणाची याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाच्या त्या जजमेंटनुसार आपल्याला एक आयडिया येऊन जाईल की साधारणतः एक 30% लोकसंख्या, 30 ते 32%, पण 30% पकडूया आपण मराठा समाजाची आहे. याचा अर्थ किती होती लोकसंख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची? मग 130% होते. याचाच अर्थ आपण कुठेतरी गफलत करतोय. याचाच अर्थ मराठा समाजाची जी भाकरी होती ती आपल्या ओबीसी बांधवाच्या ताटात गेलीये आणि आता कुणालाच वाटत नाहीये की त्यांना परत द्यावी. याचाच अर्थ असा आहे की मराठा मी विचारतो आता मला कळलं तुमचं असं म्हणणं आहे की मोठा घोटाळा झालाय आणि एक प्रकारे मराठा समाजाची जी हक्काची भाकरी होती ती भाकरी ओबीसींच्या ताटात गेलेली आहे. ती ताटातली भाकरीच आम्ही मागतोय. खरं तर मला